शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास जिवंत काडतुसं आढळली, ती त्यांनी फौजदार चावडी पोलिसांकडे सुपूर्द केली आहे। शहर वाहतूक शाखेकडील कर्मचारी चंद्रशेखर गायकवाड यांना जिल्हा परिषद दर्गानजीक जिवंत काडतुसं आढळली। त्यांनी प्रसंगावधान राखत ही जिवंत काडतुसं तिथून उचलत रीतसर फौजदार चावडी पोलिसांच्या स्वाधीन केली। दरम्यान ही जिवंत काडतुसं SLR रायफलची होती आणि ती पोलिसांकडूनच गहाळ झाली होती। यावर पोलिसांकडून आवाहन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान चंद्रशेखर गायकवाड यांनी या संबंधात अधिक माहिती दिली। शहर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर। काय झालं? हां, मी सकाळी माझी ड्युटी अक्कलकोट नाक्याला 7 वाजता होती। त्या ड्युटीच्या तयारीने मी घरातून तयार होऊन आपले सिद्धेश्वर रोडवरून इकडे ट्रॅफिक ऑफिसला वाकेटाकी घेण्यासाठी निघालो होतो। मध्ये आपले दर्गा आहे जिल्हा परिषदच्या बाजूला मलंगशाह बाबा, तिथे दर्शन घ्यावं म्हणून मी दर्शनासाठी थांबलो आणि दर्शन घेतलो आणि माझी गाडी घेण्यासाठी मी परत गाडीकडे आल्यानंतर मला एक सरकारी कपडा असा गुंडाळलेला काहीतरी कापड दिसलं। म्हणजे ते आमच्या त्याच्यामध्ये राऊंड वगैरे असतात, गोळ्या असतात, म्हणून मी सहज ती बघण्यासाठी खाली वाकून बघितलो तर जड लागली वस्तू। जड वस्तू लागल्यानंतर ती मी घेतले, माझ्या गाडीवरती ठेवून बघितलो त्याच्यात उघडून, तर त्याच्यामध्ये 303चे 20 जिवंत राऊंड काडतूस मला मिळून आले। ते मी तसेच गाडीमध्ये ते ठेवले बंद करून डिग्गीमध्ये। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे ट्रॅफिक ब्रँचचे आमचे शिंदे साहेबांना मी फोन केला की असं सर असं मला 20 राऊंड इथं सापडलेले आहेत। तरी मी साहेबांच्या कानावर घातलो व साहेबांनी म्हणले की तुम्ही पुढील कारवाईसाठी तुम्ही मुख्यालयाला वगैरे तुम्ही कळवा। म्हणल्यानंतर मी मुख्यालयाला कळवलो। मुख्यालयाला कळवल्यानंतर मुख्यालयाचे पण कर्मचारी आणि ACP मॅडम त्यांनी येऊन भेट देऊन गेले। तसेच CP साहेबांनासुद्धा मी ही गोष्ट कानावर घातली। CP साहेबांनी म्हणले बरं झालं मिळाले आणि तुमचं अभिनंदन म्हणले। तरी ह्या पद्धतीने FC पोलीस स्टेशनचे PI आपले API पांढरे साहेब येऊन त्यांनी सविस्तर जबाब घेऊन त्यांनी त्यांच्या ताब्यात मी 20 राऊंड त्यांच्या ताब्यात मी दिलेले आहे।